आजच्या आपल्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी काळकर साहेब, CGM डोळेकर साहेब, बँकेचे बाकीचे सगळे अधिकारी, माझे संचालक मंडळातले सहकारी आणि आजचे सगळे उत्सव मूर्ती म्हणजे माझे उद्योजक मित्र मैत्रिणी, की बंधू भगिनींनो म्हटलं नाही, कारण भावाभावामध्ये आपण जेवढी मजा करत नाही तेवढे कदाचित मित्रांमध्ये करतो, तेवढं शेअरिंग करतो, तेवढं शेअरिंग आपण करूया अशा अँगलनी हा मुद्दावून वापरला होता. खरं असं सांगायचं तर असा कार्यक्रम म्हणजे उद्योजक मेळावा बँकेने का घ्यावा असा एक महत्वाचा मुद्दा पुढे येतो. उद्योजकाच्या आयुष्यातल्या ज्या विविध समस्या नाही म्हणणार मी, पण महत्वाचे आयाम त्यातले आहेत. त्याच्यामध्ये उद्योजकांनी पुढे येताना सगळ्यात महत्वाचं किंवा निदान ज्याच्यात सगळ्यात त्याचा गाजावाजा होतो अशा विषय असतो की माझ्याकडे खूप चांगली आयडिया, मग मला त्याला फंडिंग पाहिजे. त्यामुळे उद्योजक आणि बँक किंवा जे कोण त्याला फायनान्स प्रोव्हाइड करू शकणार आहेत अशा लोकांचा एक सहज होणारा असा एकत्र एक गट आहे. त्यामुळे बँकेने उद्योजकांचा मेळावा घेणं हे बँकेच्या स्वतःच्या उद्योगासाठी, स्वतःच्या धंद्यासाठी आणि त्याहून जास्त उद्योजकांसाठी आवश्यक असलेला एक कार्यक्रम आहे. फक्त याच्यात सगळ्यात मला वाटणारा म्हणजे माझ्याकडे मी आज दोन वेगळ्या भूमिकात हे बोलतोय, उद्योजक म्हणून वाटणारे काही आणि आता एक उद्योग संघटनेमध्ये काम करतो त्याच्यामधनं वाटणारे काही मुद्दे अशा अँगलने विचार केला तर उद्योजकाला आपल्या स्वतःच्या प्रॉडक्ट बद्दल, जिथे प्रॉडक्ट आहे जिथे सर्व्हिस आहे, सर्व्हिस बद्दल भरपूर कॉन्फिडन्स असतो. म्हणजे पुणेकरांचा तर तो म्हणजे मी जगात भारी असाच असतो. त्यामुळे माझं प्रॉडक्ट खूप भारी आहे हे बरोबर, पण माझं प्रॉडक्ट भारी आहे की माझी सर्व्हिस भारी आहे हे खरंच समोरच्यानी म्हणायला पाहिजे ही एक महत्वाची त्यातली गोष्ट असते. आणि त्याला म्हणजे तुम्हाला जे काही काम करायचं आहे त्याला जो कोण फायनान्शियल पाठबळ देणार आहे, भलेही लोनच्या फॉर्मॅटमध्ये असेल, म्हणजे ते काही त्यांचे स्वतःचे पैसे लावतात असं नाही, ते लोन देत आहेत म्हणजे बँकांचं किंवा इन्व्हेस्टर असेल जिथे पुढे तिथे, तर त्याला पण असं वाटलं पाहिजे की तुमचा स्वतःचा प्रॉडक्ट किंवा तुमची स्वतःची सर्व्हिस ही खरंच जगात भारी आहे. आता हे करायचं असेल तर काळकर साहेबांनी खूप चांगली गोष्ट सांगितली की गुड थिंग शुड बी सीन बाय द वर्ल्ड, म्हणजे किंवा ती वाजली पाहिजे. म्हणजे थोडक्यात मार्केटिंग केलं पाहिजे. आतापर्यंतच्या सगळ्या विषयांमध्ये त्यांनी शेवटी तो मुद्दा मांडला की बँकेनी सुद्धा आणि आपण सगळ्यांनी सुद्धा आपण जे काही काम करतो ते जगापर्यंत पोहोचवलं पाहिजे. खूप प्रमाणामध्ये आपल्याकडचे उद्योजक या एका विषयात मागे पडतात असं माझं मत आहे. आणि याचं खरं कारण असं की स्वतःच्या प्रॉडक्टबद्दल, स्वतःच्या सर्व्हिसबद्दलची, स्वतःच्या नॉलेजबद्दलची असलेलं प्रचंड कॉन्फिडन्स आणि त्यामुळे लोक मला शोधत येतील असं एक कुठेतरी वाटणारा मुद्दा. मी माझ्या मित्राशी बोलतो, त्याच्यावर काम करतोय. मी समजा काय बजाजचं काम करतोय तर महिंद्राकडे मला आपोआपच काम मिळेल असं संभव होत नाही. तुम्हाला आपल्याकडे सगळे सांगतात ह्या भागातच नाही, म्हणजे पुण्याच्या आसपास नाही, एकूण देशभरात सुद्धा एवढी उद्योजकता भरलेली आहे की एक काम करायला 10 लोक तयार आहेत आणि 10 लोकांची तेवढीच चांगली त्याच्यात क्षमता पण आहे. तर आपल्याला आपलं काय वेगळं आहे हे सांगता आलं पाहिजे की तुमची गुणवत्ता वाढवताना ती इनोव्हेटिव्ह असायला हवी. याच्याकडे लक्ष दिलं तर हा जो मगाशी म्हटलं की प्रत्येक काम करायला 10 जण तयार आहेत, त्याच्यामध्ये आपली एक वेगळी ओळख तयार होऊ शकते. इनोव्हेशन परत डज नॉट हॅव टू बी प्रॉडक्ट अलोन, म्हणजे तुम्ही जे करताय त्याच्यात इनोव्हेशन पाहिजे अशी गरज नाही. आपण जे काम करतोय त्या कामातली, त्या प्रॉडक्ट मधली आपलं इनोव्हेशन असलं पाहिजे असं नाही. आपण ते कुठल्या पद्धतीने आपल्या कस्टमरपर्यंत पोहोचवतो याच्यामध्ये सुद्धा आपण इनोव्हेशन आणू शकतो. पण इनोव्हेशन पाहिजे आणि ते सातत्याने पाहिजे. म्हणजे मी 10 वर्षापूर्वी इनोव्हेशन केलं होतं पण जुनं झालं राजा, त्याच्यानंतर आणखीन 25 जणांनी त्याच लाईनीतलं आणखीन काहीतरी पुढचं केलंय असं आपल्याला ऐकायला लागू नये अशी परिस्थिती आपण केली पाहिजे. आमचा फॅमिली बिझनेस आहे, म्हणजे मी सेकंड जनरेशन एंटरप्रेन्योर आहे. आम्ही आता 64 वर्ष आमचा बिझनेस आहे. जेव्हा एवढासा जीव होता, म्हणजे मी अगदी सिरियसली असं म्हणतोय की जेव्हा सांगलीत आमचा उद्योग सुरू झाला, जेव्हा 64 सालापूर्वी सांगलीत उद्योगाची काय परिस्थिती असेल बघा, तेव्हा आम्ही सुरुवात एका पेटंटनी केली. पेटंट हा आपण केलेल्या इनोव्हेशनचा जगांनी मान्य केलेलं प्रूफ आहे. मी पेटंटच घ्यायला पाहिजे का किंवा आपण असंच काय करायला पाहिजे असं म्हणते, पण त्याच्यानी जो पहिलं पाऊल टाकायला मदत येते एक तर आपला कॉन्फिडन्स आणि जगाचा आपल्यावरचा कॉन्फिडन्स की तुम्ही जे करताय त्याच्यात खरंच काहीतरी मॅटर आहे, त्याच्यात खरंच काहीतरी ताकद आहे असं पोचवण्याची. हे सगळं तुमच्या रोजच्या इनोव्हेशन मध्ये पेटंट पर्यंत न जाता पण आपल्या मार्केटिंगनी अचीव्ह करता येऊ शकतं. आपण लोकांपर्यंत पोहोचतोय, लोकांना आपल्यापर्यंत आणतोय आणि आपण विविध टेस्ट त्यांच्यासमोर घेतोय आपल्या प्रोडक्टच्या, त्याच्याने आपण हे करू शकतो. पण हे नाही केलं तर आजच्या जगामध्ये तुम्ही ज्या रेटनी, ज्या पेसनी
वाढायला पाहिजे, वाढू शकता तिथपर्यंत पोहोचत नाही. म्हणजे काळकर साहेबांनी सांगताना असं म्हटलं की आपला विस्तार व्हायला पाहिजे. आज भारतामध्ये साधारण 8 कोटी MSMEs आहेत. की साधारण इथले सगळे MSMEचे लोक आहेत अशा अँगलनी म्हणतोय. 8 कोटी MSME, 7.9 कोटी MSMEs आहेत आज. यातले किती लोक हे त्या M मध्ये आहेत, म्हणजे ज्याला मायक्रो, स्मॉल अँड मीडियम असं म्हटलं तर किती लोक मायक्रो मध्ये आहेत, किती लोक स्मॉल मध्ये आहेत, आणि मग मीडियम मध्ये किती आहेत? मीडियम खूप कमी आहे. ह्या 7 कोटी मधले काही हजारच मीडियम मध्ये जातात. हे का? तर आपणच आपल्या स्वतःच्या प्रॉडक्ट बद्दलचा कॉन्फिडन्सवर अडकून बसतो कदाचित, पण बिझनेसला लागणारी फ्लेक्झिबिलिटी त्याच्यामध्ये आणत नाही. तर आपल्याला कदाचित थोडी जास्त रिस्क घ्यायची तयारी दाखवून आणि थोडासा फ्लेक्झिबिलिटी दाखवून आपला बिझनेस वाढवायचा प्रयत्न केला पाहिजे. म्हणजे जनता बँक नक्कीच छोट्या लोकांची मोठी बँक आहे, कारण छोट्या लोकांना मोठी बँक लागणार आहे. पण म्हणून मोठ्या लोकांची मोठी बँक होणार नाही असं नाही. हे दोन्ही एकत्र जाऊ शकतं आणि प्रत्येक छोट्या माणसाने, प्रत्येक छोट्या धंद्याने, प्रत्येक छोट्या उद्योगाने मोठं होण्याचं स्वप्न बघितलंच पाहिजे. म्हणजे मी छोटा उद्योजक आहे, मी एकटा सगळं करतो, मलाच सगळं कळतं, हे किती चांगलं असतं. तर हे फार काय त्याच्यामध्ये भूषण हवं काही नाही. मी आणखीन 4 लोकांच्या बरोबर काम करू शकतो, मी आणखीन 25 लोकांबरोबर काम करू शकतो. 8 कोटी उद्योग आहेत, आपण किती एम्प्लॉयमेंट जनरेट करतो विचार करा. एवढी जी एम्प्लॉयमेंट जनरेट करतो त्याच्या काही पटीत एम्प्लॉयमेंट आपण करू शकलो पाहिजे, असं पण आपल्याकडे स्वतः. मोदीजींनी पहिल्या टर्म मध्ये सांगितलं होतं की तुम्ही एम्प्लॉयमेंट मागणारे नको, एम्प्लॉयमेंट देणारे व्हा. आपण सगळे त्या क्लबमध्ये ऑलरेडी आहोत. जर आपण तिथे आहोत तर आपण किती जास्त अजून करू शकतो असा विचार आपण केला पाहिजे आणि त्याच्यासाठी काम करण्याची आपली तयारी पाहिजे.